हॅलो स्टुडंट्स, आपण बघतोय 12वीचा सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. लास्ट लेक्चर आपण हा पॉईंट सुरू केलेला, ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं की विस्कॉसिटी म्हणजे काय आहे, विस्कस फोर्स म्हणजे काय आहे. आणखी एकदा आपण रिमाइंड करूया की समजा असं काय असेल, एक सरफेस असेल, हा चॉकलेटी कलरचं काय आहे सरफेस, आणि त्या सरफेसवरून हे काय आहे लिक्विड असं फ्लो व्हायला आहे. हे एवढी सगळी जाडी लिक्विडची काय आहे थिकनेस आहे, हे सगळं लिक्विड आहे इथं मध्ये. सो हे लिक्विड असं फ्लो व्हायला आहे. ह्या लिक्विडमध्ये असे काय तयार होणार आहेत, लेयर्स तयार होणार आहेत. लिक्विडमध्ये काय तयार होतील, लेयर्स. हे अशा पद्धतीने काय होतील, लेयर्स तयार होतील. हे आपण काल दाखवलेले आहे. आता हे जे लेयर्स झाल्यात, किती लेयर्स झाल्यात, सो आपण आपल्या सोयीसाठी म्हणूया की 1 2 3 आणि 4 लेयर्स झाल्यात. इथं समजा ही 3 नंबरची लेयर, म्हणजे ही सगळ्यात खालची ती 1 नंबरची, 2 नंबरची, 3 नंबरची, आणि ही सगळ्यात टॉपची ती 4 नंबरची लेयर. समजा ही 3 नंबरची लेयर सरफेसपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आहे, तर वरची लेयर जराशी जास्त डिस्टन्स असणार, थोडं जास्त असणार, एक्सपेक्षा जास्त डिस्टन्स, म्हणजे एक्स प्लस डी एक्स. खालची लेयर ह्या लेयरपेक्षा कमी डिस्टन्स, म्हणजेच एक्स मायनस डी एक्स. सो हे काय झाले, डिस्टन्सेस ऑफ लेयर्स फ्रॉम द सरफेस. आता त्या प्रत्येक लेयरची ही काय आहे, वेलॉसिटी आहे. जी आपण म्हटलं एक्स डिस्टन्सवरती आहे, तिची वेलॉसिटी किती आहे, व्ही. जी एक्स प्लस डी एक्स जास्त डिस्टन्सवरती आहे खालच्या सरफेसपासून, तिची वेलॉसिटी आहे व्ही प्लस डी व्ही. आणि जी एक्स मायनस डी एक्स म्हणजे कमी डिस्टन्सवरती आहे, तिची वेलॉसिटी आहे व्ही मायनस डी व्ही. सो हे काय आहे की त्या लेयरचं ते वेलॉसिटी आहे. ओके, मग इथं एक गोष्ट फिक्स आहे की प्रत्येक वरच्या लेयरची वेलॉसिटी त्याच्या खालच्या लेयरपेक्षा जास्त आहे. इथं बघा, वरच्या लेयरची वेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही आणि खालच्याची फक्त व्ही, म्हणजे कमी आहे, वरच्याची जास्त आहे. इथं बघा, इथं वरच्या लेयरची वेलॉसिटी आहे व्ही आणि खालच्या लेयरची आहे व्ही मायनस डी व्ही, म्हणजे व्ही पेक्षा कमी. म्हणजे प्रत्येक वरची लेयर खालच्या लेअरपेक्षा काय आहे, स्पीडमध्ये आहे. मग ह्याच्यामुळे होतं काय की खालची लेयर चालल्या स्लो, वरची पाण्याची किंवा लिक्विडची लेयर चालल्या स्पीडनं. मग त्यांच्यामध्ये नक्कीच काय होणार, घर्षण होणार, कारण वरची जास्त स्लाईड होऊन जात असणार खालच्या लेअरवरून. मग प्रत्येक खालची लेयर वरच्या लेअरवरती काय देत्या, अपोजिट फोर्स. फ्लो कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, डावीकडून उजवीकडे. पण प्रत्येक खालची लेयर आपल्या वरच्या लेअरवरती बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये, मागच्या डायरेक्शनमध्ये काय देणार, फोर्स. आणि तोच लेअरमधला फोर्स म्हणजे काय आहे, विस्कस फोर्स. खालची लेअर, जी सगळ्यात खालची लेअर आहे, ही जी सरफेसला लागून आहे, तिची गती काय आहे, खूपच कमी. आणि खूपच कमी म्हणजे आपण किती म्हणतोय, अप्रॉक्सिमेटली 0. आणि मग तिला आपण म्हणतोय स्टेशनरी लेअर. आता हे जे लिक्विड फ्लो आहे, हे म्हणजे वॉटर वगैरे असे नव्हे, केरोसिन, हे आहेत विस्कस लिक्विड्स. मग विस्कस लिक्विड्स म्हणजे कोण, असे जसे डिंक, मध, फेविकॉल अशा टाईपचे, कारण ते विस्कस आहेत, चिकट पदार्थ आहेत. पाणी वगैरे असेल तर मग ते फ्लो होऊन जाणार, त्यांच्यामध्ये असे लेयर्स तयार होत नाहीत. आपण म्हणतो विस्कस लिक्विड म्हणतो हे, ठीक आहे. सो आपण हे विस्कस लिक्विडच्या बाबतीत बोलायला. ओके, सो हे झालं लेयर्स. मग तो जो फोर्स होता, तो फोर्स आपण काल बघितलेला, आणि त्याला आपण काय म्हणलेलं, विस्कस फोर्स असं म्हटलेलं, किंवा विस्कस ड्रॅग असं म्हटलं. ओके, तिथंच आपण काल वेलॉसिटी ग्रॅडियंट नावाचा काय बघितलेला पॉईंट बघितलेला. वेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे काय आहे, तर रेशो आहे. कशाचा रेशो आहे, तर वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्सचा, वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. मग इथं आपल्या जी वेलॉसिटी आहे, समजा मी ही थर्ड लेअरची घेतली वेलॉसिटी व्ही, तर मग थर्ड लेअरचं डिस्टन्स किती आहे, एक्स. मग मी काय करणार, व्ही अपॉन एक्स. समजा मी फर्स्ट लेअर जी टॉपला आहे, जिचं स्पीड सगळ्यात जास्त आहे, तिला घेतलं. सो मग वेलॉसिटी काय येणार, व्ही प्लस डी व्ही, आणि डिवायडेड बाय काय येणार, तिचं डिस्टन्स एक्स प्लस डी एक्स. म्हणजे त्या वेवची, त्या लेअरची वेलॉसिटी डिवायडेड बाय त्या लेअरचंच काय डिस्टन्स, म्हणजेच काय आहे, वेलॉसिटी ग्रॅडियंट. ठीक आहे. सो वेलॉसिटी ग्रॅडियंट लक्षात ठेवा, वेलॉसिटी ग्रॅडियंट आहे वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. आणि युनिट काय येणार, पर सेकंड, कारण मीटरला मीटर काय होणार, कॅन्सल. ओके,
सो पुढे जाऊया. आज आपल्याला बघायचं आहे, आता हे आपल्याकडे वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहेच. आज आपल्याला बघायचं आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे इटा. इटा काय आहे? एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती त्या लिक्विडची ठरलेली असते. त्या लिक्विडची काय आहे? ती ठरलेली असते. ओके, बघा. सो तो जो विस्कस फोर्स आहे म्हणजे एफ हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आहे कुणाला? त्या लेअरच्या एरियाला म्हणजे एला, आणि डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आहे वेलोसिटी ग्रेडियंटला. ओके, खूप सोपं आहे. हे न्यूटननं सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, तो जो काही विस्कस फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल दोघांना. एक असतो एरिया ऑफ लेअर म्हणजे ए, आणि वेलोसिटी ग्रेडियंट. मग वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे ही कंसातली पूर्ण व्हॅल्यू dv/dx. ठीक आहे. सो दोघांना काय आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. मग आपल्याला माहीत आहे, आपण नेक्स्ट स्टेपला काय करतोय? प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकतोय आणि त्याच्याऐवजी काय घेतोय? इज इक्वल टू साईन आणि सोबत एक कॉन्स्टंट. सो इथं इज इक्वल टू साईन आलं आणि सोबत कॉन्स्टंट आला इटा, आणि हाच म्हणजे कोण आहे? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे. सो आपल्याला हा एक विस्कस फोर्ससाठी फॉर्म्युला आहे, इटा, एरिया, वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. सो इटा इथं काय आहे? कॉन्स्टंट, त्यालाच आपण काय म्हणतोय? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग आपल्याला फॉर्म्युला करायचा आहे इटासाठी तयार. मग ए इकडं इटासोबत कसं आहे? मल्टिप्लिकेशन. ते पलीकडे जाऊन काय होणार? डिवाइडमध्ये. हे कोण आहे? वेलोसिटी ग्रेडियंट. ते पण इकडे कसं आहे? मल्टिप्लिकेशन. ते पण इकडे पलीकडे जाऊन काय होणार? डिवाइड. सो आपल्याला फॉर्म्युला मग इटाचा अशा पद्धतीचा मिळेल, फोर्स अपॉन एरिया इंटू वेलोसिटी ग्रेडियंट. फोर्स अपॉन एरिया इंटू वेलोसिटी ग्रेडियंट. फोर्स कशामध्ये मोजणार? न्यूटन. सो वरती असणार न्यूटन, डिवायडेड बाय खाली आहे एरिया म्हणजे असणार मीटर स्क्वेअर. सो न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. आणि वेलोसिटी ग्रेडियंटचं काय असते? पर सेकंड. म्हणजे पर सेकंड म्हणजे सेकंड आणखी एक डिवाइडमध्ये जाणार, मग ते जंप करून वरती येणार, म्हणजे होणार न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. सो हे सोपा पॉईंट आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, तुम्ही त्याला असं नाव देऊ शकताय किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हटलं तरी पण चालते. इथे तुमच्या लक्षात येईलच, त्याचं इथं फॉर्म्युला आहेच, डायमेन्शन्स वगैरे आहेत. ठीक आहे. सो हे आत्ता आपण बघितलेला तोच काय आहे? फॉर्म्युला आहे. आणि इकडे सगळ्यात वरती तुम्ही बघा, इथे तुम्हाला काय मिळून जाईल? त्याचं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्याचं काय मिळेल? डायमेन्शन्स मिळून जातील. ठीक आहे. सो हे आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. सो त्याच फॉर्म्युल्यावरती बघा, फॉर्म्युला कोणता आहे? इटाचा. त्याच फॉर्म्युल्यावरती काय आहे? हे एक एक्झाम्पल आहे. अ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन is required to move a metal plate of area 10⁻² मीटर स्क्वेअर. फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे, एरिया दिलेला आहे, विथ वेलॉसिटी 2 × 10⁻² मीटर पर सेकंड. वेलॉसिटीची पण व्हॅल्यू गिवन आहे. वेन इट इज रेस्ट ऑन अ लेअर ऑफ ऑइल 1.5 × 10⁻³ मीटर थिक. फाइंड द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल. ठीक आहे. बघा, डायरेक्ट सगळ्या वेळेला आपल्याला गिवनच आहेत. फोर्स दिलेला आहे, वेलॉसिटी दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. सो हे काय आहे? आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी शोधायचं आहे. सो फॉर्म्युला डायरेक्ट आहे, सगळ्या व्हॅल्यू डायरेक्ट आहेत, ते त्याच्यामध्ये भरा, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सो हे एकदम काय आहे? स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल काय आहे? स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके, बघूया. थोडं आत पुढे जाऊया आपण नेक्स्ट. मग हे जे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जो आहे, हा प्रत्येक लिक्विडशी ठरलेला आहे. म्हणजे फेविकॉलचा ठरलेला आहे, ग्ल्यूचा ठरलेला आहे, हनीचा ठरलेला आहे, ऑइलचा ठरलेला आहे. म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे काय आहेत? प्रत्येकाची व्हॅल्यू ठरलेली आहे. मग आपण समजा ऑइल घेतलं आणि त्या ऑइलची विस्कॉसिटी समजा 100 आहे, तर आपण त्या ऑइलला समजा टेम्परेचर दिलं आणि त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं. जसं तुम्ही त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करणार तसं त्याचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय होणार? डिक्रीज होणार. सो इथं लिक्विडच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, विस्कॉसिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. ठीक आहे. हेच
उलटं होईल गॅसच्या बाबतीत. आता लिक्विडच्या बाबतीत काय होणार, विस्कॉसिटी सगळ्यात जास्त कधी विस्कस लिक्विडसाठी, चिकट पदार्थांसाठी. म्हणजे कसे की त्यांचे मॉलिक्युल्स एकमेकांचे काय असणार आहेत, खूप जवळ असणार आहेत. मग मॉलिक्युल्स जवळ असणार म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहे, मॉलिक्युलर फोर्स, अट्रॅक्शन फोर्स. त्यालाच आपण लास्ट पॉईंटला काय म्हटलं आहे, कोहेसिव्ह फोर्स असं म्हटलं आहे. मग जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार लिक्विडचा, तसं त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. पार्टिकल्स मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब जातील आणि त्यांच्यामधला कोहेसिव्ह फोर्स कमी होईल. म्हणून विस्कॉसिटी काय होणार, कमी होणार. हेच गॅसच्या बाबतीत उलटं होईल. जसं तुम्ही गॅसचं काय कराल, टेम्परेचर इन्क्रीज कराल, तसं त्यांच्या मॉलिक्युल्सची हालचाल वाढेल आणि ती मॉलिक्युल्स एकमेकांवरती काय होतील, कोलाइड्स होतील. म्हणजे ॲक्च्युली ते जवळच येतील आणि अशा पद्धतीने त्यांचा विस्कॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ एकदम सिम्पल आहे, बघूया. ह्याच्यासाठी आपल्याला लागेल लिक्विड. सो इथं आपण असं कन्सिडर करूया की एका बिकरमध्ये हे ग्रीन कलरचं काय आहे, विस्कस लिक्विड आहे. आणि ह्या विस्कस लिक्विडमध्ये आपण समजा एक स्पेरिकल ऑब्जेक्ट काहीतरी टाकलेला आहे. मग तो हॉलो असेल तरी पण चालेल, सॉलिड असेल तरी पण चालेल. सो विस्कस लिक्विडमध्ये आपण काय केलेलं आहे, इथं हॉलो स्पियर एखादा पुट केलेला आहे. आता हा जसा जसा ह्याच्यातून काय करेल, ट्रॅव्हल करेल. कशामुळे ट्रॅव्हल करेल, तर स्वतःचे वेट mg, त्याच्यामुळे डाऊनवर्ड फोर्स त्याच्यावरती काय होईल, ॲक्ट होईल आणि तो खालती खालती फॉल होत राहील. आता हा जो स्पियर आहे, ह्या स्पियरचा काय असणार आहे, रेडियस. कारण ऑब्जेक्ट जर स्पेरिकल असेल तर त्याचा रेडियस काय असेल, स्मॉल आर. हे जे लेयर आहे, हे जे विस्कस लिक्विड आहे त्याच्यामध्ये जे लेयर्स आहेत, त्या प्रत्येक लेयर्समध्ये कोण आहे, विस्कस फोर्स, किंवा त्याला आपण मगाशी काय म्हटलं आहे, विस्कस ड्रॅग असं म्हटलं आहे. तो ह्याच्यावरती काय होईल, ॲक्ट होईल. आणि मग तोच आपल्याला इथं काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. मग तो जो विस्कस फोर्स आहे, हा विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बघा बऱ्याचशा क्वांटिटी दाखवल्या आहेत की त्यांना तो काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पहिला तो प्रपोर्शनल कशाला आहे, रेडियस ऑफ स्पियर. सेकंड क्वांटिटी वेलॉसिटी. सो इथे काय आहे, तो जो विस्कस फोर्स आहे तो दोन जागी काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एक आहे रेडियस, दुसरा आहे वेलॉसिटी आणि लास्ट क्वांटिटी आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग आपण हे समजा इक्वेशनमध्ये पुट केला तर आपल्याला असं मिळेल एफ व्ही म्हणजे विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल इटा आर अँड व्ही. मग नेक्स्ट स्टेप आपल्याला माहीत आहे, प्रपोर्शनलिटी साईन काढून टाकायचं, त्याच्याऐवजी येणार इज इक्वल टू साईन आणि सोबत येणार आहे कॉन्स्टंट. मग इथं इज इक्वल टू साईन आला आणि सोबत कॉन्स्टंट आलेला आहे 6 पाय. सो हे काय मिळालं, विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. सो हे एक आपल्याला विस्कस फोर्सचं इक्वेशन मिळालं. आत्ताच थोड्या वेळी आणखी एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं विस्कस फोर्ससाठी न्यूटन्स लॉमध्ये. हे एक फॉर्म्युला झाला विस्कस फोर्सचा आणि इथं स्टोक्स लॉमध्ये आपल्याला आणखी एक फॉर्म्युला मिळून जाईल. आत्तापर्यंत आपल्याकडे मग 2 फॉर्म्युले आता जमा झालेत. ओके, इथे 6 पाय काय आहे, कॉन्स्टंट. सो स्टोक्स लॉ फार सोपा आहे, फक्त तुम्हाला ते स्टेटमेंट लिहायचं आहे. स्टेटमेंट नंतर 2 स्टेपमध्ये काय होईल, त्याचं इक्वेशन तयार होईल. टेक्स्टबुकमध्येच एक्झाम्पल नंबर 2.8 जरासं चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, हा जो फॉर्म्युला होता स्टोक्स लॉचा त्याच्यावरती एक एक्झाम्पल मिळेल. रेडियस गिवन आहे 0.3 मिलीमीटर, कन्वर्ट केल्यानंतर किती होईल, 0.3 × 10⁻³ मीटर. वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. सो डायरेक्ट आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 0.833 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो सगळ्या व्हॅल्यू काय आहेत, डायरेक्टली गिवन आहेत. 6ची व्हॅल्यू आहे आणि पायची व्हॅल्यू 3.142. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन फक्त आहे, फारसा अवघड तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे. सो तुम्हाला आन्सर मिळेल 9.4 × 10⁻³ न्यूटन. हे एक एक्झाम्पल, त्याच्या खालतीच काय करा, लिहून घ्या. मागे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2मध्ये सब क्वेश्चन 12 बघा. एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 त्यातला 12 नंबरचा चेक करा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स. पहिल्याच वाक्यामध्ये सांगितले की काय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो विस्कस फोर्स शोधायचा आहे. ॲक्टिंग ऑन रेन ड्रॉप. रेन ड्रॉप ॲक्च्युली स्पेरिकल असणार आहे
ऑफ डायमीटर 1 मिलीमीटर. सो आपल्याला कुठेही डायमीटरची गरज पडत नाही, आपल्याला काय लागणार नेहमी रेडियसची गरज आहे. सो डायमीटर जर दिला असेल तर त्याच्यावरून रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. डिवाइड बाय काय करणार 2 करणार. फॉलिंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटीची व्हॅल्यू गिवन आहे, मीटर पर सेकंड कन्वर्ट करायची गरज नाही आहे. थ्रू एअर द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ एअर 1.8 इंटू 10⁻⁻5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इटाची व्हॅल्यू पण काय आहे डायरेक्टली दिलेले आहेत. सो सगळ्याच व्हॅल्यू काय आहेत डायरेक्टली गिवन आहेत. विस्कस फोर्स शोधायचा आहे. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला स्टोक्स लॉचा घेणार, व्हॅल्यू पुट करणार, आणखी मल्टिप्लिकेशन. ओके, काहीच अडचण नाही. 3.3 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. ओके, सो लास्ट पॉईंट बघूया. लास्ट पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. एकदा आयडियल पॉईंट असतो फिजिक्सचा, अगदी त्या पद्धतीचा आहे. डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन आणखी मग डेरिवेशन. ओके, चेक करा. पॉईंटचं नाव आहे टर्मिनल वेलॉसिटी. ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल एक विस्कस लिक्विड. समजा आपल्याकडे असं बिकरमध्ये काय आहे विस्कस लिक्विड आहे आणि ह्याच्यामध्ये काय पडलेलं आहे एक स्पेरिकल ऑब्जेक्ट समजा त्याच्यामध्ये पडलेला आहे. सुरुवातीला काय होईल, हा जेव्हा त्या लिक्विडमध्ये पडेल तेव्हा तो स्पीडनं खालती जात असेल, पण जसं जसं तो इथंपर्यंत पोहोचेल आणि इथून खाली बॉटमपर्यंत मात्र त्याचा प्रवास काय होणार आहे अगदी स्लो होणार आहे. थोडंसं इमॅजिन करून बघू शकताय की समजा तुमच्याकडे काय आहे एक मेटलचा स्पेरिकल असं बॉल आहे आणि तो समजा तुम्ही काय केलात कुठल्या तरी लिक्विडमध्ये असं जोरात वरून फेकलात. तो फेकल्यानंतर बॉल पहिला त्या लिक्विडमध्ये एंटर करेल आणि तो स्पीडनं जात असेल, पण जसं जसं पाण्याचं त्याला काय होत जाईल अपोज होत जाईल, रेजिस्टन्स होत जाईल, तसं त्यानंतर त्याची गती काय होत जाईल कमी होत जाईल आणि तो स्लो खालती जात राहील. सो हे जे काही त्याचं नंतरचं जे स्लो जाणं आहे आणि ही जी काही स्लो त्याची जी वेलॉसिटी आहे लिक्विडमधली तीच म्हणजे काय आहे टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे, ओके चेक करूया. सो आपण कोणतं लिक्विड घेतलं आहे विस्कस लिक्विड. ह्या विस्कस लिक्विडचे मध्ये काय असणार आहेत त्याचे लेयर्स असणार आहेत. सो आपण असे डॉटेड लाईन्सनं काय आहेत त्याचे लेयर्स दाखवलेले आहेत. हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये टाकला आहे तो त्याचं जे स्वतःचं वजन असेल, स्वतःचं जे काही वेट असेल, वेट mg. वेट काय असतं प्रत्येक ऑब्जेक्टचं mg आणि ते नेहमी काय असतं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असतं. सो हा स्पेरिकल ऑब्जेक्ट डाऊनवर्ड खाली जात असेल कारण त्याच्यावरती त्याचं वजन त्याचं वेट ॲक्ट होत असेल. शिवाय हा जर स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल आणि तो जर त्या लिक्विडच्या लेयर्समधून जर पास होत असेल तर आपल्याला माहीत आहे विस्कस लिक्विडच्या प्रत्येक लेयर्समध्ये कोणता फोर्स असतो विस्कस फोर्स. हा विस्कस फोर्स ह्या स्पेरिकल ऑब्जेक्टला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करायला काय करेल अपोज करेल. आता जर तो त्या स्पेरिकल ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करणार असेल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जाऊ न देण्यासाठी तर मग तो त्याला कुठे ढकलत असेल साहजिकच अपोज करणं म्हणजे उलट्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे जो विस्कस फोर्स आहे तो ह्या ऑब्जेक्टला खाली जाऊ न देता तो वरती ढकलण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जो विस्कस फोर्स मगाशी स्टोक्सने सांगितला तो त्या ऑब्जेक्टवरती अपवर्ड डायरेक्शनमध्ये असा ॲक्ट होईल. हे झाले दोन फोर्स. सोबतच तिथं आणखी एक फोर्स असेल ज्या फोर्सला आपण म्हणतोय अपथ्रस्ट. तिथं आणखी एक फोर्स असेल ज्याचं नाव काय आहे अपथ्रस्ट. FU असं म्हटलंय म्हणजे अपथ्रस्ट फोर्स. अपथ्रस्ट यू. सो तो काय आहे फोर्स आणि तो त्या ऑब्जेक्टला कुठे ढकला असेल वरती. आता हा अपथ्रस्ट फोर्स कोणता तर बघा हा कोण आहे स्पेरिकल ऑब्जेक्ट. तो त्या लिक्विडमध्ये पडला आहे आणि त्यानंतर तो त्या लिक्विडला असं ढकलत पुश करत फोर्स देत तो डाऊनवर्डकडे चालला आहे. मग न्यूटन्सच्या थर्ड लॉप्रमाणे जर तो स्पेरिकल ऑब्जेक्ट त्या लिक्विडवरती फोर्स देत असेल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तर ते लिक्विड त्याला इक्वल आणि अपोजिट काय देणार रिॲक्शन देणार. आणि हे रिॲक्शन म्हणजेच काय आहे अपथ्रस्ट. हे रिॲक्शन म्हणजेच काय आहे अपथ्रस्ट. म्हणजे एकूण इथं आता किती फोर्सेस आहेत 3 फोर्सेस. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असला वेट म्हणजे mg फोर्स आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये असला विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट फोर्स. शिवाय आपण मगाशी बोललो त्या पद्धतीनं की सुरुवातीला त्या ऑब्जेक्टचं स्पीड काय असेल ह्या एवढ्या पोर्शनमध्ये जास्त असेल, पण म्हणजे इथं मग ती टर्मिनल वेलोसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. पण इकडे इथून खाली मात्र तो ऑब्जेक्ट काय आहे स्लो होत जाईल आणि एका कॉन्स्टंट वेलोसिटीनं तो फ्लो होत राहील आणि इथंच ती काय असणार आहे
टर्मिनल वेलॉसिटी. मग आपण जर कॅल्क्युलेट करून बघितलं, एक्सप्रेशन जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक्सप्रेशनसाठी बघा, पहिला आपण विचार करूया की विस्कस फोर्स जो अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. अपवर्ड डायरेक्शनमध्ये असला विस्कस फोर्स तुम्ही देणार स्टोक्स लॉने, आणि तो काय आहे 6π ईटा आर व्ही. सो आता जस्ट आपण काय केलेलं आहे, हे डेरिवेशन बघितलेलं आहे. दुसरं मी म्हटल्या पद्धतीनं काय आहे अपथ्रस्ट. अपथ्रस्ट काय आहे, रिॲक्शन फोर्स आहे. कुणी दिलेला, लिक्विडनं दिलेला स्पेरिकल ऑब्जेक्टवरती अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे वरती दिलेला. आता इथं मग अपथ्रस्ट किती असेल तर बघूया. तो जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे तो त्या लिक्विडवरती किती फोर्स देणार, त्याच्या स्वतःच्या वेट एवढं, वजन एवढं, म्हणजेच किती mg एवढं. जर ऑब्जेक्ट mg एवढा फोर्स लिक्विडवरती देत खाली चालला असेल तर मग लिक्विड इक्वल आणि अपोजिट असेल ना, इक्वल आणि अपोजिट म्हणजे इक्वल फोर्स देणार. म्हणजे जी आपण नॉर्मल रिॲक्शन एन म्हणतोय तीच म्हणजे काय असणार आहे, वेट एवढीच असणार, म्हणजे किती असणार mg असणार. आता स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे त्यामुळे लिक्विड त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स देणार तो त्या स्पेरिकल ऑब्जेक्टच्या कुठल्या एकाच भागावरती देणार की पूर्ण स्पिअरवरती देणार आउटसाईडला. यस, पूर्ण स्पिअरवरती देणार आउटसाईडला. म्हणजे इथं आपण जे जे म्हणतोय मास, त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार व्ही आणि सिग्मा. व्ही आणि सिग्मा म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. हे आपण बऱ्याच वेळा करून चाललेलं आहे. जेव्हा आपण फ्रिक्शन बघितलं आहे, प्रेशर बघितलं आहे, तिथं आपल्याला माहीत आहे मास म्हणजेच काय आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास म्हणजेच काय आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. पण मग इथं व्हॉल्यूम आणि डेन्सिटी कोणाची, डेन्सिटी कोणाची आहे लिक्विडची, कारण हा फोर्स कोणी आहे अपथ्रस्ट फोर्स गिवन बाय द लिक्विड ऑन स्पेरिकल ऑब्जेक्ट. सो इथं हा जो सिग्मा आहे तो आहे लिक्विडचे डेन्सिटी आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम. सो स्पेरिकल ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम आपल्याला माहीत आहे 4/3 πr क्यूब सिग्मा जी. सो हा तुम्हाला काय मिळेल अपथ्रस्ट रिॲक्शन फोर्स मिळून जाईल. नेक्स्ट आहे वेट. सो वेट कोणाचा आहे, ऑब्जेक्टचं वेट. हा फोर्स कोणी कुणावरती दिला आहे, वेट म्हणजे mg, आणि हा फोर्स दिलेला आहे स्पेरिकल ऑब्जेक्टने लिक्विडवरती. सो w इज इक्वल टू काय आहे mg. सो पुन्हा एकदा मास म्हणजेच वेलॉसिटी इंटू डेन्सिटी. पण आता जरासं चेक करा, इथं मास म्हणजे वेलॉसिटी डेन्सिटी आपण पुट केले, पण इथं डेन्सिटी काय आहे रो. मग अशी काय होती सिग्मा, आणि सिग्मा डेन्सिटी कोणाची ती लिक्विडची. ही जी रो आहे ती कोणाची आहे, ती त्या स्पिअरची आहे. ठीक आहे, कारण हा फोर्स स्पिअरनं दिलेला आहे लिक्विडवरती. सो इथे येणार वेलॉसिटी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, पण डेन्सिटी कोणाची येणार स्पिअरची. सो पुन्हा एकदा व्हॉल्यूम काय सेमच, कारण स्पिअर सेमच आहे 4/3 πr क्यूब, आणि डेन्सिटीच्या ऐवजी इथं काय येणार, डेन्सिटी सिग्माच्या ऐवजी फक्त काय येणार रो इंटू जी. सो जे काही 3 फोर्सेस आहेत त्यातले 2 अपवर्ड आहेत आणि एक डाऊनवर्ड आहे, त्यांचं आपण इथे काय मिळालं एक्सप्रेशन मिळालेलं आहे. आणि हा स्पेरिकल ऑब्जेक्ट ज्याचा रेडियस काय आहे आर, जो डाऊनवर्ड आहे. ओके, सो आपण मगाशी जे डिस्कस केलं की हाफ वे नंतर किंवा थोड्याशा डिस्टन्स नंतर त्याची वेलोसिटी काय होणार आहे कॉन्स्टंट होणार आहे. म्हणजे तो अगदी स्लो एकदम कमी स्पीडनं ट्रॅव्हल करत असेल, मग त्यावेळी ते जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना काय करत असणार आहेत, बॅलन्स करत असणार आहेत. हे फोर्सेस एकमेकांना काय करत असणार आहेत, बॅलन्स करत असणार आहेत. ओके, म्हणजे इथं टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे टोटल डाऊनवर्ड फोर्स. मग टोटल अपवर्ड फोर्स कोण आहेत तर विस्कस फोर्स आणखी अपथ्रस्ट Fv प्लस Fu इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स कोण आहे वेट, सो W. मग आत्ता आपण इकडे वरती ब्ल्यू कलरमध्ये त्यांचे एक्सप्रेशन्स लिहून घेतलेतच, त्या व्हॅल्यू फक्त तिथं काय करा सबमिट करा. सो Fvची व्हॅल्यू भरली 6π ईटा RV, Fuची भरली 4/3 πr क्यूब सिग्मा जी. हे इथं जे आहे हे 6 नव्हे, हे आहे सिग्मा, आणि इथं जे आहे हे आहे 6. सो त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. नेक्स्ट आहे 4/3 πr क्यूब रो जी. आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे टर्मिनल वेलॉसिटी. मग वेलॉसिटी कुठल्या टर्ममध्ये आहे, इथं आहे वेलॉसिटी. सो मग काय करा, ही जी टर्म इकडे 4/3 वाले आहे ही तिकडे प्लस आहे, तिकडे पलीकडे गेल्यानंतर काय होईल मायनस, मग ती पलीकडे पाठवली. सो पलीकडे गेल्यानंतर आता इथे काय होईल तुम्हाला कॉमन काढावं लागेल. सो कॉमन काय काय निघेल 4/3 πr क्यूब आणि जी. ब्रॅकेटमध्ये काय राहील रो मायनस सिग्मा. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट,
सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ विस्कस लिक्विड. आणि या साईडला व्ही सोबत जे कोण आहेत म्हणजे 6 पाय इटा आर हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. ते इकडे पलीकडे पाठवा, पलीकडे जाऊन ते काय होतील डिवाइड. इकडे गेल्यानंतर कुणाकुणाला काय काय कॅन्सल बघा. पायला पाय काय होईल कॅन्सल. वरती आहे आर क्यूब, त्यातलं एक आर कॅन्सल होईल आणि खालचं एक आर ते कॅन्सल होईल. वरती आहे 4 आणि खाली आहे 6. सो 4 आणि 6 2 डिवाइड झाल्यानंतर काय होईल 2/3. मग खाली 3 × 3 काय होईल 9. सो हे आपल्याला एक्सप्रेशन मिळेल वेलॉसिटीसाठी. सो ही काय आहे टर्मिनल वेलॉसिटी. हेच एक्सप्रेशन थोडंसं आपण इटासाठी करायचं म्हटलं तर इटाला फक्त वीच्या जागी रिप्लेस करा आणि वीला इटाच्या जागी. सो हे होईल इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी आणखी एक एक्सप्रेशन आपल्याला मिळून जाईल. सो हे होतं टर्मिनल वेलॉसिटी. एक्झाम्पल जर असं चेक करा. एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातला 14. विथ वॉट टर्मिनल वेलॉसिटी विल ॲन एअर बबल दिला आहे. स्पेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे कोण दिला आहे एअर बबल 0.4 मिलीमीटर इन डायमीटर आणि डायमीटर दिला आहे. त्याच्यावर आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करावं लागेल, शिवाय मिलीमीटरमधलं मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. राईज इन अ लिक्विड ऑफ विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इटाची व्हॅल्यू गिवन आहे अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9. डेन्सिटी ऑफ एअर इज 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके, बऱ्याचशा व्हॅल्यू काय आहेत गिवन आहे. फक्त इथं नवीन एक व्हॅल्यू दिला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जरासं चेक करा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे त्या कुठल्या पण एका स्पेसिफिक लिक्विडचा काय आहे डेन्सिटीचा रेशो आहे वॉटरसोबत आणि तो आहे 0.9. ह्याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल लिक्विडची डेन्सिटी फाइंड आउट करावं लागेल. वॉटरची फिक्स आहे 1000. सो ती काय करा त्याच्यामध्ये पुट करा. डेन्सिटी ऑफ लिक्विड सिग्मा कॅल्क्युलेट करा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे सिग्मा अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपल्याला इथं सिग्माची व्हॅल्यू पाहिजे आहे आणि इकडे 0.9 आहेच. हे इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला काय मिळून जाईल सिग्मा मिळून जाईल. रोची गिवन आहे, जी दिलेला आहे, ठीक आहे, कॉन्स्टंट आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेच. व्हॅल्यू पुट करा, लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल -0.782 × 10⁻³ मीटर पर सेकंड. हे एक एक्झाम्पल आहे जे टेक्स्टबुकमध्येच आहे. एक्झाम्पल 2.9. डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यू आहेत. कॅल्क्युलेशन करायचं आहे, रेडियस फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. सो इथंपर्यंत काय आहे आपल्याला पाहिजे ते सगळे पॉईंट ह्या चॅप्टरचे कवर झालेले आहेत. आता नेक्स्ट जो राहिलेला चॅप्टरचा पार्ट आहे पेज नंबर 48 आणि 49, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी असं त्या इथून पुढच्या पॉईंटचं नाव आहे. हा पॉईंट सध्याच्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे. सो आपला जो चॅप्टर आहे तो फक्त टर्मिनल वेलॉसिटीपर्यंतचा आहे. तिथून पुढचा पार्ट रिड्यूस केलेला आहे, तो ह्या वर्षीच्या सिलेबसमधून कमी केलेला आहे. कोणत्याच एक्झाम्पलमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार नाही आहेत. सो आज आपला इथं दुसरा चॅप्टर समाप्त होतो आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करा ह्याचे राहिलेले काही न्यूमरिकल्स असेल तर ते बघूया, नसेल तर आपण डायरेक्ट नवीन चॅप्टर स्टार्ट करूया. थँक्यू क्लास.